कसे आहात सगळेजण? आय होप मजेतच असाल. आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. तर आजची सुरुवात व्हिडिओची आता कुठून करू मला तेच समजत नाही आहे. आणि सगळ्यात आधी तुमचे खूप खूप धन्यवाद सगळ्यांना, कारण सारामृताचा जो मी व्हिडिओ टाकला होता ना, स्वामीचरित्र सारामृताचा अनुभवाचा, तुम्ही सर्वांनी इतके छान कमेंट केले आणि इतक्या भरभरून प्रतिसाद दिला की सर्वांचे मनापासून आभार. आणि खूप छान छान कमेंट केल्या सगळ्यांनी. असंच प्रेम याच्या पुढेही राहू द्या. आणि आता मी आज बघा गुरुपुष्पामृत योग आहे, प्लस अधिक महिना पण आहे, आणि त्यानिमित्तानं मी 12 वातींची सेवा सुरू केली होती. ती सेवा मला तुमच्यासोबत शेअर करायची, त्यामुळे हा मी व्हिडिओ बनवला आहे. तर त्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे बघा, स्किप न करता, कारण कसं आहे, स्किप करून बघितलं तुम्हाला पुढचं काहीच कळणार नाही. आणि सध्या आता अधिक महिना आहे आणि प्लस गुरुपुष्पामृत योग म्हणजे सोने पे सुहागा असा हा महिना आहे. आणि ह्या महिन्यामध्ये तुम्ही जेवढी भगवान विष्णूंची सेवा जास्तीत जास्त सेवा कराल तेवढं तुम्हाला अधिक फळ मिळेल. आणि मी आजची जी सुंदर सेवा तुम्हाला सांगणार आहे ना, 12 वातींची, खूप सुंदर सेवा आहे. एकदा तुम्ही नक्की करा. मी तुम्हाला माझे अनुभव नंतर शेअर करेल, आता नाही शेअर करत, पण तुम्ही कमेंटमध्ये मला ही सेवा केल्यानंतर अनुभव नक्की शेअर कराल. एवढी 100 नाही 200% खात्री देऊन सांगते मी तुम्हाला. इतकी सुंदर आणि इतका सुंदर अनुभव आहे, म्हणजे मी तुम्हाला सांगू नाही शकत. आणि मी बऱ्याच वेळा, एक वेळा नाही 2 वेळा नाही, खूप वेळा केली आहे मी ही सेवा, बऱ्याचदा केली. त्यामुळे ना, म्हणजे मी तुम्हाला 200% खात्री देऊन सांगू शकते की तुम्हाला ह्या सेवेचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही स्वतःहूनच मला कमेंट्समध्ये सांगाल की ताई, नाही आम्हाला खरंच खूप छान अनुभव आला. तर त्यामुळे चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आणि कशा प्रकारे व्हिडिओला, म्हणजे कशा प्रकारे आपल्याला वाती लावायच्या आहे ते सगळं मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. आधी आपण बघू सुरुवात कशी करायची ते, त्यानंतर मग भेटते तुम्हाला. तर तुम्ही बघितलं आता मी कशा प्रकारे पूजा केली. असं आधी काय करायचं, आपल्या देवघरातली पूजा करून घ्यायची. त्यानंतर एक निरांजन घ्यायचं. आता तुम्ही पंती घ्या, निरांजन घ्या, शक्यतो तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही चांदीचं पण घेऊ शकतात. पण आजपर्यंत माझ्याकडे छोटंसं होतं चांदीचं, त्यामुळे एवढ्या 12 फुलवाती त्या बसत नाही. आणि आपल्याला दिवा चेंज करता येत नाही, एकच दिवा आपल्याला शेवटपर्यंत 12 फुलवातीपर्यंत वापरायचा असतो. त्यामुळे आपल्याला तो एवढा छोटा दिवा चालला नाही, मोठा दिवा लागतो. त्यामुळे मी प्रत्येक वेळेस पंतीच घेतली, कारण दिवाळीच्या वेळेस आपल्याला पंत्या मिळतात, खूप छान छान डिझाईनच्या मिळतात. त्यामुळे 1-2 पंत्या अशा मोठ्या घेऊन ठेवायच्या. आणि शक्यतो न वापरलेला दिवा घ्यायचा, आपल्याला वापरलेला नाही घ्यायचा आहे. आणि पंती कसं अवेलेबल कुठेही मिळून जाते मोठ्या साईजची. आता हे झाडं वगैरे विकतात त्यांच्याकडेही तुम्हाला मिळून जाईल, तर तो इश्यू नाही आहे. तर सेवा कशी करायची ते तुम्हाला सांगते मी आता. बघा, एक पंती घ्यायची, पंतीमध्ये गाईचं तूप वापरायचं. आता गुरुपुष्पामृत योग कसा असतो, आता बघा, त्याच्या कॅलेंडरमध्ये दिलेली असते, त्यानुसार आपल्याला ते सुरू करायचं असतं. आता बघा, पुढच्या महिन्यात, आता ह्या महिन्याची सेवा तर तुम्हाला काय भेटणार नाही, त्यामुळे पुढच्या महिन्यात बघा 18 तारखेला गुरुपुष्पामृत योग सुरू होतोय. आणि तो सकाळी 6:04 तर 11:32 आहे, म्हणजे सकाळीच आहे, दिवसभर नाही आहे. तर तुम्हाला त्या वेळेनुसारच तुम्हाला सुरुवात करायची आहे.
आणि मग नंतर रोज तुम्ही तुमच्या टायमानुसार जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही करू शकता. फक्त टायमिंग एकच ठेवा, सकाळ संध्याकाळ. आता तुम्ही जर सकाळी 10 वाजता करत असाल पूजा तर तुम्ही तेव्हाच सुरुवात करा पूजेची. जर तुम्ही संध्याकाळी करत असाल तर संध्याकाळी सुरुवात करा. फक्त तुम्हाला पहिल्या दिवशी जे मुहूर्त आहे ते मुहूर्त तुम्हाला टाळायचं नाही आहे. ते ह्या मुहूर्तानुसारच तुम्हाला सुरुवात करायची. तर बघा, एक पंती घ्यायची, त्यात तुम्हाला शुद्ध गाईचं तूप, एक वात. आता पहिल्या दिवशी 1 वात, दुसऱ्या दिवशी 2 वात, तिसऱ्या दिवशी 3 वात, चौथ्या दिवशी 4 वात, अशा वाती घ्यायच्या आहेत तुम्हाला. तर असं 12 वाती तुम्हाला रोज, म्हणजे रोज एक 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 अशी वाढवत जायची आहे. अशा 12 वाती लावायच्या आणि 12 वात लावल्यानंतर मग तुम्हाला परत 12 लावायच्या आहेत. 12 झाल्यानंतर परत 12 लावायच्या. नीट ऐका, 12 लावायच्या आहेत आणि मग एक 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 कमी करत यायचं तुम्हाला. 12 नंतर 11, 11 नंतर 10, 10 नंतर 9, 9 नंतर 8, 8 नंतर 7, अशा एक एक वाती करत, म्हणजे चढता क्रम आणि उतरता क्रम, अशा प्रकारे तुम्हाला ह्या वाती लावायच्या आहेत. तर ही सेवा 24 दिवसाची सेवा येईल. म्हणजे चढता क्रम 12 वातींची आणि उतरता क्रम 12 वातींची, म्हणजे 1 वात येते तेव्हा. आणि 1 वातीला सेवा तुमची संपते. तर सेवा एकदम सोपी आहे, 10 मिनटं पण लागत नाही या सेवेला. फक्त एकदा करून बघा माझ्या सांगण्यावरून आणि तुम्ही स्वतः अनुभव घ्याल. तर बघा, हे आहे नित्यसेवेचं पुस्तक. आता हे स्वामी सेवेकरी जे त्यांच्याकडे प्रत्येकाकडे हे पुस्तक असेलच, आणि नसेल तर जवळपास तुमच्याकडे केंद्र असेल तिथून तुम्ही घ्या, ऑनलाईन घ्या, कुठेही मिळेल, असं काही नाही. आता मी तर दिंडोरीला गेली होती तेव्हा मी आणले होते आणि माझ्याकडे खूप आधीपासून, कारण मी लहानपणापासूनच स्वामी बघते, की आता म्हणजे असं नाही की मी आता स्वामी सेवेत लागली, असं काही नाही. त्यामुळे मला खूप सारी याबद्दल माहिती आहे. त्यामुळे तर बघा, तर याच्यात कशी सेवा करायची. आता दिवा लावल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक माळ स्वामी समर्थ महाराजांची जप करायचं आहे. झालं. एक माळ स्वामी समर्थ महाराजांचा जप, 1 वेळा श्री सुक्त, 1 वेळा व्यंकट स्तोत्र आणि एक वेळा नरवानव मंत्राची, म्हणजे ओम एम हेम क्लीम चामुंडाई विच्चे 1 वेळा करायची माळ. जर 1 वेळा नाही केली तर तुम्ही 16 वेळा पण म्हणू शकतात नरवानव मंत्र, ओम एम हेम क्लीम चामुंडाई विच्चे. लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र हे पण 16 वेळा म्हणायचे आणि कुबेर मंत्र पण 16 वेळा म्हणायचं आहे. बस एवढीच सेवा आहे, दुसरं काहीच करायचं नाही आहे तुम्हाला. फक्त दिव्यात थोडंसं तूप जास्त टाक. आणि ही सेवा लक्ष्मी प्राप्तीसाठी करतात. म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी, म्हणजे ज्यांना खूप साऱ्या अडचणी येत असतील जीवनात, खूप कटकटी असतील, खूप पैशांविषयी खूप प्रॉब्लेम असतील, त्यांनी ही सेवा तर आवर्जून करा, म्हणजे कराच. खरंच खूप सुंदर अनुभव येतील तुम्हाला या सेवेचे. कारण लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सेवा अत्यंत फलदायी आणि खूप छान मानली गेली आहे. त्यामुळे गुरुपुष्पामृत चा मुहूर्त जो असतो ना, ह्या मुहूर्ताला नक्षत्राचा राजा म्हटला जातो. ज्या दिवशी पुष्प नक्षत्र आणि गुरुवार एकत्र येतो त्या नक्षत्राला गुरुपुष्पामृत योग असं म्हणतात. आणि ह्या योगावरती लक्ष्मी मातेची आणि भगवान विष्णूंची सेवा केल्याने खूप छान फळं मिळतात. आर्थिक तुमची प्राप्ती सुधारते, तुमच्या घरामध्ये सुख, शांती, वैभव, आरोग्य, ऐश्वर्य निर्माण होतं. सर्व बाबतीत तुमचे विघ्न दूर होतात. तुमची जी अडकलेली कामं असतील ती कामं पूर्ण होतात. या सेवेमुळे खूप सारे फायदे आहेत. म्हणून ही सेवा तुम्ही आवर्जून करावी अशी माझी इच्छा आहे. त्या प्रकारे सुंदर अशी सेवा आपण केली. तर आता मी तुम्हाला माझे अनुभव सांगेलच, तुम्ही पण तुमचे अनुभव मला शेअर करा. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि सर्वांना जय गुरुदेव.